छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या विषयावरून महाराष्ट्रात धार्मिक वाद पेटवण्याचं काम भाजप करत असण्याचा आरोप काँग्रेसने केला। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांचे नाव घेताच भाजप आक्रमक होते। मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी टिपू सुलतान यांच्यावर पुस्तक प्रकाशित केले, तेव्हा भाजप शांत का होती असा सवाल उपस्थित करण्यात आला असून तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही करण्यात आली। तर अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या ठरावाचे सूचक भाजप नेते विजय अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत भाजप सोयीनुसार भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला। तर अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी केली। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावरून सध्या महाराष्ट्र भाजपा आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना घेरण्याचा प्रयत्न करते आहे। सपकाळ साहेबांनी टिपू सुलतान यांचं नाव घेतलं त्यांना मिरच्या लागतात, पण यांचं सुद्धा टिपू सुलतानवर प्रेम आहे हे कधी सांगणार आहेत? आपण जर पाहिलं असेल तर 2012 मध्ये भाजपचे मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर यांनी कर्नाटकामध्ये छत्रपतींच्या म्हणजे टिपू सुलतान यांच्या विश्वभरचं पुस्तक प्रकाशित केलं। त्या पुस्तकामध्ये ते लिहितात की टिपू सुलतान हा म्हैसूरचा वाघ होता, त्यांचं राष्ट्रप्रेम ओतप्रेत होतं, त्याची दूरदृष्टी देशासाठी फायद्याची होती। हे टिपू सुलतान बद्दल जगदीश शेट्टर लिहू शकतात। BS येडियुरप्पा टिपू सुलतान सारखी जशी पगडी घालायचा तशी पगडी घालून सरकारी कार्यक्रमांना जातात। अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतानचं नाव द्यायचं होतं, त्याचा सूचक भाजपचा नेता विजय अग्रवाल असतो। मग भाजपला टिपू सुलतान सोयीनुसार चालतात। बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो प्रोटोकॉल वरतून आला त्यावरती 8व्या की 9व्या नंबरचा फोटो टिपू सुलतानचा असतो। भाजपवाल्यांना सोयीनुसार टिपू सुलतान चालतात आणि आमच्या अध्यक्षांनी नाव घेतलं की तो शिवछत्रपतींचा अपमान होतो। शिवछत्रपतींच्या अपमानाचा इतका पुळका भाजपवाल्यांना कधीपासून आला? आपण जर पाहिलं असेल तर ज्यावेळी भगतसिंग कोश्यारीनं शिवछत्रपतींचा अपमान केला त्या कोश्यारीला यांनी पद्मभूषण दिला। ज्या राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी शिवछत्रपतींचा अपमान केला त्यावेळी देवेंद्र फडणवीस कुठे होते? ज्या श्रीपाद छिंदमने शिवछत्रपतींचा अपमान केला तो अजूनही यांच्या पक्षात आहे। ह्या सगळ्या भाजपच्या दुटप्पीपणाच्या भूमिका आहेत। सपकाळ साहेबांनी कुठेही शिवछत्रपतींचा अपमान केलेला नाही। शिवछत्रपतींचा सन्मान कसा करायचा हे काँग्रेसवाल्यांना भाजपच्या लोकांनी शिकवण्याची गरज नाही। आम्ही शिवछत्रपतींचा खरा सन्मान करतो हे कोल्हापूरला राहुल गांधींच्या उपस्थितीत आमचे नेते बंटी पाटील साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे भाजपवाल्यांनी आता तरी टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज या विषयावरून धर्माधर्मामध्ये वाद लावणं थांबवलं पाहिजे।